दोघांना पण एक प्रश्न विचारेल की सध्या सोशल मीडियावर खूप अप टू डेट राहणं हे सगळ्यांना खूप इम्पॉर्टंट झालं आहे. म्हणजे सोशल मीडिया नसेल तर काहीच नाही. तर कुठेतरी सोशल मीडिया हे कारण आहे का की हे जे स्कॅम्स होत आहेत, जे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम्स, की आपण जास्त शेअरिंग आपली वाढली आहे म्हणून हे म्हणजे नॉट सेक्सटॉर्शन पण बाकीचे जे स्कॅम्स आहेत. जी बिल्कुल, आई वुड से कि हाँ, जितने भी सारे आज की डेट में ऐप्स हैं, सोशल मीडिया है, इसी की वजह से ये सब हो रहा है. क्योंकि आइडली ये सब ऐप्स हमारे लिए बने ताकि हम इन्हें यूज़ कर पाएँ. अभी ऐसा हो रहा है कि ये हमें यूज़ कर रही हैं. वी आर सो एनग्रॉस्ड इन इट, हम लोग इतना घुस गए हैं उनके अंदर, इंस्टा हो, फेसबुक हो या और भी इतनी सारी ऐप्स हैं. बट हमें सिर्फ उतना ही यूज़ करना चाहिए जितना हमारे यूज़ के लिए हो. हम सब उसके स्लेव्स बन गए. और आई थिंक आने वाली सारी जनरेशन्स, आप जो भी जेन जी, जेन एक्स बोलते हैं, तो सब उसके अंदर फंसते जा रहे हैं. एंड वही बड़ा रीज़न है कि सिर्फ सेक्सटॉर्शन नहीं, और भी सारे स्कैम्स जितने भी हो रहे हैं वो इसी से हो रहे हैं. सो आइडली इसका स्टॉप होना बहुत ज़रूरी है, इस सबको रोकना बहुत ज़रूरी है, और उसी की तरफ हमारा पहला कदम है. मला माहिती आहे, मला असंही वाटतं की हा खूप छान मुद्दा त्यांनी सांगितला की ॲक्च्युली आपण हे जे काही ॲप्स आहेत हे आपल्याला चांगलं वाटतं किंवा आपल्याला शेअर करावं असं वाटतं म्हणून आपण करत होतो. आता आपण का करतो की 4 अजून लोक तर करतातच आहेत. हॅपी न्यू इयर तर आपण आपल्या फॅन्सला विश केलंच पाहिजे, मग मकर संक्रांतीचा आपण विशेष द्यायलाच पाहिजे. हे झालं आहे यु नो. माझ्यासाठी मी तुला सांगते माझा हेतू काय आहे सोशल मीडियाकडे बघण्याचा, की इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, कोलॅबोरेशन्स येतात. तो एक बिझनेस पार्ट आहे त्याचा. आता बिझनेस आपण 24 तास करू शकतो का? तर नाही, आणि तो करावाही नाही. कारण तुमची फॅमिली लाईफ जी आहे आणि तुम्ही ज्या लोकांना आपल्या जवळ धरून ठेवता तेच आयुष्यभर राहतात. उद्या समजा इंस्टाग्राम बंद झालं, आपण 2 दिवस त्याचं वाईट वाटेल, 3 दिवस आपल्याला वाईट वाटेल, पण त्यांनी आपलं आयुष्य थांबणार नाही आहे. सो मला असं वाटतं की कुठे थांबायचं ना हे माहिती पाहिजे आपल्याला. आणि मी हे कम्प्लिटली एक बिझनेस मॉडेल म्हणून बघते सोशल मीडियाकडे. क्विक गेम खेळूया आपण. येस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.